नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल बेसनपुरीचे लाडू बनवणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे। तोंडात टाकताच विरघळणारे पेढ्यासारखे असे हे लाडू होतात। सर्व मंडळींना दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा। तुमच्यासाठी स्पेशल आज बेसन लाडू बनवलेले आहेत। नक्की या पेढ्यासारख्या नरम बेसन लाडूचा तुम्ही आस्वाद घ्या। चला तर याला लागणारे साहित्य पाहूया। 1 ग्लास मी इथे जाडसर हरभऱ्याच्या डाळीचे पीठ म्हणजेच बेसन घेतलेले आहे। तर थोडेसे जाडसर दळून घेतलेले आहेत। मी 1 ग्लास इथे प्रमाण घेतले, त्यानुसार तुम्ही या बेसनाचे प्रमाण 1 किलो, अर्धा किलो किंवा पावभर असे घेऊ शकता। आता इथे थोडेसे चिमूटभर मीठ टाकले, कारण गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकतात म्हणून मी टाकून घेतले। आता थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हा गोळा घट्टसर मळून घ्यायचा आहे। पुरी करण्यासाठी जसा घट्ट गोळा मळतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा आहे। तर बेसनाला जास्त पाणी लागत नाही, थोडं थोडं पाणी करत आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे आपला गोळा मळून झालेला आहे। या गोळ्याला मुरू द्यायचे काम नाही, लगेच याचे आपल्याला पुरी ज्या प्रमाणात लाटायची आहे त्या प्रमाणानुसार आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे। मला पुरी थोडी लहान आकाराची लाटायची आहे म्हणून असे छोटे गोळे मी करून घेतले। आता पोळपाटाला आणि लाटण्याला आपल्याला जे खायचं तेल असते ते लावून घ्यायचं आहे, म्हणजे याला पुरी चिकटणार नाही। अशा प्रकारे तेल लावून घेतले। एक गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर असा गोल लाटून घ्यायचा। तर पुरी आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशी मधात लाटून घ्यायची आहे। तर या पद्धतीची पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व गोळ्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत। कढईमध्ये साजूक तूप गरम करायला ठेवलं। तूप तापलं की लगेच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। मंद आचेवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे चांगल्या तळल्या जातात। जास्त लालही तळायच्या नाही। मध्यम सोनेरी रंगाच्या झाल्या की आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत। आता पहिली साईड चांगली होऊ द्यायची, त्यानंतर आपल्याला ही पुरी पलटून घ्यायची आहे। तर ह्या पुऱ्या फुलल्या नाही तरी चालतात, फक्त मंद आचेवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। बेसनाच्या पुऱ्या तळण्यासाठी तेल घ्यावे की तूप हे आपल्यावर अवलंबून आहे। तुम्हाला आवडेल त्यामध्ये पुऱ्या तळून घ्या। तर दोन्ही साईडने आपल्याला ही पुरी चांगली तळून घ्यायची आहे। आता ही पुरी आपली चांगली तळून झालेली आहे। याच पद्धतीने आपण दुसरीही पुरी तळून घेणार आहे। आता गरम तुपात आपण दुसरी पुरी टाकून घेतली। पहिली साईड झाली की आपल्याला ही पुरी पलटून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, आपण तूप टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला मंद आचेवरच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। कारण जास्त जाड केला तर तूप जळायला लागते आणि करपट वास येतो, त्यामुळे मंद आचेवर मी ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। आता अशा पद्धतीने आपल्याला सगळ्याच पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आता इथे आपल्या संपूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत। तळून चांगल्या थंड करून घेतल्या। लगेच आपल्याला याचे तुकडे करायचे आहेत। जास्त वेळ ठेवला तर हे कडक होतात, त्यामुळे लगेच आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। बारीक तुकडे करून घ्या, म्हणजे मिक्सरमध्ये काढायला सोपे पडते। तर याचे तुकडे झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचे आहे। आता हे थोडे थोडे करत तुकडे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये बारीक होईपर्यंत आपल्याला हे फिरून घ्यायचे आहे, म्हणजे याचे चांगले बारीक पीठ झाले पाहिजे। आता हे चांगले आपण फिरवून घेतलेले आहे। आता एक असं भांडं घ्यायचं आणि कणिक गाळायची जी चाळणी आहे त्याने मी गाळून घेणार आहे। आता हे जे मिश्रण आहे ते या चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। उरलेले जे जाडे कण असतात ते परत मिक्सरमध्ये टाकायचे। तर इथे कण उरलेले आहेत, हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे।
याचबरोबर आपल्याला जे पुरीचे तुकडे केलेले आहेत ते थोडेसे घालून घ्यायचे आणि पुन्हा बारीक करून घ्यायचे। अशा पद्धतीने सर्व पुरीचे तुकडे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि कणिक गाळतो त्या चाळणीने आपल्याला चांगले बारीक गाळून घ्यायचे आहे। त्यामुळे पीठ चांगले रवेदार तयार होते। तर इथे संपूर्ण पुरीचे तुकडे आपण बारीक करून घेतलेले आहे। पहा, रवेदार असे बेसनाच्या लाडूचे इथे मिश्रण तयार झालेले आहेत। आता कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं, त्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे आपल्याला थोडेसे हलके गरम करून घ्यायचे आहेत, परतवायचे नाहीत, थोडेसे हलके आपण गरम करून घेतले। त्यानंतर पोहे खायचे 3 चमचे तूप आपण या कढईमध्ये टाकून घेतले आणि जे बेसनाचे रवेदार मिश्रण आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिट मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। तर या मिश्रणाला आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे, जास्त परतवायचं नाही, म्हणजे यातला काही ओलावा असेल तो निघून जाईल आणि बेसनाचे लाडू अजून रवेदार, दाणेदार आणि तोंडात टाकताच वेळ घालणारे असे हे मिश्रण तयार होते। आता साखरेचा पाक करण्यासाठी ज्या ग्लासने आपण बेसन पीठ मोजले त्याच ग्लासने 1 ग्लास साखर घेतलेली आहे। तर आम्ही लाडू थोडे गोड खातो, त्यामुळे 2 मूठ वर अजून साखर घेतलेली आहे। हाताच्या मुठीत बसेल एवढी साखर आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे 1.25 ग्लास साखर आपण बेसन लाडू बनवण्यासाठी इथे घेतली आहे। एवढ्याच ग्लासच्या मापाने आपल्याला साखर घ्यायची आहे। काही मंडळी गोड कमी खातात तर त्यांनी 1 ग्लास साखर घ्या किंवा त्यापेक्षा कमी घेतली तरी चालेल। यानंतर लगेच आपल्याला अर्धा ग्लास पाणी इथे टाकून घ्यायचे आहे। एवढे पाणी आपल्या पाक करण्यासाठी पुरेसा आहे। आता हे भांडं गॅसवर ठेवून घ्यायचं आणि साखरला विरघळून घ्यायचं। 1 उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद करायची आहे। मंद गॅसवर पुढचा पाक आपल्याला शिजून घ्यायचा आहे। 1 उकळी आली की लगेच आपल्याला 2 चमचे दूध इथे टाकून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये काही मड असेल तर तो निघून जाईल। तर 2 ते 3 मिनिटात इथे मळ आपल्याला दिसायला लागतो, तो आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी चाळणी घ्यायची, त्यामध्ये हा मळ गाळून घ्यायचा, म्हणजे जो पाक वगैरे चमच्यात येईल तो खाली पडतो आणि जो गाळ आहे तो चाळणीत राहतो। तर या पद्धतीने मळ आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर मंद आचेवरच आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा आहे। तर इथे तार तुटते का ते पाहूया। चमच्यात पाक घेतला, असा थेंब टाकून पाहायचा। या थेंबातून एक लांबशी तार तुटली की आपला पाक झाला असे समजावे। चमच्यातून थेंब खाली पडला की तार तुटत नाही, म्हणजे पाक आपला अजूनही कच्चा आहे। याला मंद आचेवर होऊ द्यायचे। पाक मंद आचेवर उकळून 6 ते 7 मिनिटं झाली की आपल्याला कटाक्षाने पाकावर लक्ष द्यायचं आहे। असा चमच्यात पाक घ्यायचा आणि शेवटचा थेंब पाहायचा। तर असा लांब तार तुटला की आपला पाक लाडवासाठी तयार झालं असं समजावे। तर आपला पाक हा लाडवासाठी तयार झालेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेच हा पाक आपण जे लाडवाचे रवाळ मिश्रण केलेले आहे त्यामध्ये ओतून घ्यायचा। तर संपूर्ण पाक इथे मी ओतून घेतलेला आहे। तर आपल्या लाडवाला हे संपूर्ण पाकाचे मिश्रण लागणारच आहे। तर पहा, शेवटच्या थेंबापर्यंत मी सर्व पाक इथे टाकून घेतलेला आहे। इथेही तुम्हाला तार तुटताना दिसतो। असा एकतरी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे, जास्त पाक कडक करायचा नाही। पाक जास्त 2 तारीच्या जवळपास केला की आपण लाडूच्या मिश्रणात तो पाक टाकला की लगेच 15 मिनिटात तो घट्ट होतो आणि लाडूही वळत नाही। त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाकाच्या थेंबाची एक तार तुटली की आपला पाक झाला असे समजावे। आपण परतून घेतलेले काजू आणि बदामाचे तुकडे इथे घालून घेतलेले आहेत। तर काजू आणि बदामाचे तुकडे हे ऑप्शनल आहे। आता हे बेसन लाडूचं मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता थंड होऊन 1 तास आपल्या मिश्रणाला झालेला आहे। एवढा प्रमाणात आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता परत आपल्याला
1 ते 1.5 तास हे घट्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मी यावर झाकण ठेवलं होतं। यावर झाकण ठेवून आपल्याला 2 तास झालेले आहेत। तुम्हाला असं वाटत असेल की मिश्रण फार घट्ट झालं, लाडू कडक होतील, तर अजिबात नाही। यातलं जे तूप असते ते थिजलेलं आहे, त्यामुळे याचा घट्ट गोळा झालेला आहे। असं चमच्याने मोकळं करून घ्यायचं। नंतर हाताने हे सर्व मिश्रण मोकळं करून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा विलायचीची पूड इथे टाकून घ्यायची आहे। विलायचीची पूड आणि हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता लाडू बांधण्यासाठी आपले मिश्रण तयार आहेत। लगेच आपल्याला लाडू बांधण्यासाठी सुरुवात करायची आहे। तर लाडू किती प्रमाणात लहान किंवा मोठा पाहिजे त्यानुसार इथे मिश्रण घ्यायचं आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा। आता आपण जे परतून घेतलेले बदामाचे आणि काजूचे तुकडे आहेत ते आपल्या आवडीनुसार इथे लावायचे। मी आधीच सांगितलं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडले तर लावा। आता इथे गोल गरगरीत असे आपले लाडू तयार आहेत। तर याला फोडून पाहू तर पहा, पटकन फुटतो आणि मऊ लुसलुशीत तोंडात विरघळणारे असे आपले बेसनपुरीचे लाडू इथे तयार झालेले आहेत। हा तोडला तरी लगेच बांधला जातो। असे लाडू होण्यासाठी पाक आपला हा योग्य होणं महत्त्वाचं आहे। मंद आचेवर उकळून पाकाला 5 ते 6 मिनिटं झाले की पाकावर कटाक्षाने लक्ष द्यायचं, म्हणजे तो जास्त घट्ट होणार नाही। 1 तारी पाक झाला की लाडवाच्या मिश्रणात टाकायचा, म्हणजे असे मऊसूत पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे असे बेसनपुरीचे लाडू तयार होतात। माझी ही बेसनपुरीच्या लाडवाची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तेही मला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।